नमस्कार, वेलकम टू माय किचन. आज आपण ना गव्हाच्या पिठापासून एकदम टेस्टी असा नाश्ता बनवणार आहे. म्हणजे टी टाइम स्नॅक्स वगैरे पण बोलू शकता. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदा बनवली ना 1 महिनाभर टिकते. पण खरं सांगू का, इतकी टेस्टी बनते ना की 2-3 दिवसातच संपून जाते. तुम्ही याचे लेयर्स वगैरे बघू शकता. पाहिल्यावरती असं वाटतच नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे. तर चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात पहिलं घेतलेला आहे मिक्सरचा जार. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून ओवा आणि 1 मोठा चमचा भरून जिरं टाकलेलं आहे. आपल्याला हे दरदरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरला फिरवून मी ते साईडला ठेवलंय. आता इथे घेतलेलं आहे 3 कप गव्हाचं पीठ. जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कुठलीही 1 वाटी पण सेट करू शकता. गव्हाच्या पिठामध्ये मी टाकलेला आहे जिरा आणि ओवा, जे आपण मिक्सरला फिरून घेतलं होतं ना तेच. त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे चवीनुसार मीठ, त्याचबरोबर हिंग आणि 1 टीस्पून आहे लाल मिरची पावडर. ही तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता. त्याचबरोबर एकदम चटपटीत होण्यासाठी चाट मसाला पण टाकलेला आहे. आता हे मीठ, मसाले आणि गव्हाचे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मीठ, मसाले आणि गव्हाचे पीठ मिक्स झालेलं आहे. तर मी इथे 2 मोठे चमचे गरम तूप ऍड केलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल पण घेऊ शकता, पण तेल जर घेतलं तर 3 चमचे घ्यायचे आहे. आता तेल आणि गव्हाचं पीठ पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स केल्यानंतर हातामध्ये प्रेस करायचं. याचा लाडवाचा शेप आला की समजायचं गव्हाचं पीठ आणि तेल किंवा तूप जे काही तुम्ही ऍड करताल ते छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पुरीला असतं ना त्यापेक्षाही घट्ट झालं तरीही चालेल. जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचंय. तर हे बघा, एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला टाइम असेल तर रेस्टसाठी ठेवायचे 5 ते 10 मिनिटं किंवा लगेचच पुढच्या तयारीला पण सुरुवात करू शकता. तर इथे मी लगेच एक छोटासा बॉल बनवलेला आहे आणि आता आपल्याला याला ना एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पातळ लाटायचंय. लाटून घेताना तेल किंवा पीठ वगैरे लावायची गरज नाही पडत. सिम्पली हे असंच व्यवस्थित असं लाटलं जातं. तर हे बघा, खूप पातळ असं मी लाटून घेतलेलं आहे आणि सेम पद्धतीने अजून एक पातळ पोळी आपल्याला लाटून ठेवायची आहे. आणि आता इथे मी घेतलेला आहे 1 आणि अर्धा मोठा चमचा भरून कॉर्नफ्लोअर आणि तेवढंच आपल्याला तेल पण घ्यायचं आहे त्यामध्ये आणि घट्टसर अशी पेस्ट बनवायची आहे. इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. यापेक्षा घट्टही नकोय आणि जास्त पातळही नकोय. तर आता एक जी पोळीपाटावर आपण पारी ठेवलेली आहे ना त्याच्यावरती ही पेस्ट व्यवस्थित अशी अप्लाय करून घ्यायची आहे. खूप जास्त पण नकोय आणि खूप कमी पण नकोय. आता एका पारीवरती व्यवस्थित अशी पेस्ट लावून घेतली की त्यावरती दुसरी पारी ठेवायची आणि त्याच्यावरती पण व्यवस्थित अशी पेस्ट अप्लाय करायची. म्हणजे पूर्ण पारीवरती ना एकसारखी लागली पाहिजे, कुठे कमी कुठे जास्त नकोय. आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट ना आपल्याला घट्टच ठेवायची आहे. जर पातळ ठेवली तर हे स्नॅक्स फ्राय केल्यानंतर थोडं जास्त तेलकट होऊ शकतं. तर बघा, कॉर्नफ्लोअरची पेस्ट व्यवस्थित अशी अप्लाय केलेली आहे. आता हे आपल्याला ना वरच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहत आहे ना, असंच याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं पुडक्यांच्या करंज्या बनवण्यासाठी करतो ना, अगदी तसंच. आता छोट्या छोट्या पोर्शनमध्ये याला कट करायचं आहे. कट केल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला कसं लाटायचं ते पण दाखवते. तर हे बघा, एकाच बाजूने आणि एकदम थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे. लाटल्यानंतरही थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे स्नॅक्स लाटून घेत आहे आणि आपलं जे राहिलेलं पीठ आहे ना त्याला पण मी सेम पद्धतीने लाटून नंतर कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून फोल्ड करून परत एकदा कट करून घेणार आहे. तर हे बघा, आपले हे स्नॅक्स फ्राय करण्यासाठी तयार आहे. तर तेल पण मीडियम हॉट झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये स्नॅक्स फ्राय करू शकतो. तर हे फ्राय करायला तेलामध्ये सोडले ना की त्यानंतर 1 ते 2 मिनिटं असेच सोडायचे आणि जेव्हा तेलामध्ये वरती तरंगायला लागतील त्यावेळेस त्याच्या साईड फ्लिप करायच्या. आणि फ्राय करताना ना सुरुवातीपासून लास्टपर्यंत गॅसची फ्लेम आपली मीडियमच राहणार आहे. तर हे बघा, साईड फ्लिप केल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटं याला मी असं सोडलं होतं आणि याचा छान असा गोल्डन रंग आलेला आहे. तर आता आपण हे स्नॅक्स काढून घेणार आहे आणि राहिलेले जे आहेत ना ते सेम पद्धतीने फ्राय करायचे. म्हणजे तेलात सोडायचे, 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये सेट होऊ द्यायचे. तेलात वरती तरंगायला लागले की साईड फ्लिप करायच्या आणि परत छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचे. तर हे बघा, आपले सगळे स्नॅक्स फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही इथे ना याच्या लेयर्स पाहू शकता, किती छान अशा लेयर्स बनलेले आहेत. तर आता हे पण मी काढून घेत आहे. तर हे आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेलं स्नॅक्स तयार आहे. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.